भंडारा व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठोपाठ आता दूध संघामध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा फडकलेला आहे आणि नाना पटोले आणि खासदार प्रशांत पटोले यांच्या दारुण पराभव खऱ्या अर्थाने झालेला आहे। ते जरी निवडणुकीत उभे नसले तरी प्रशांत पटोले जिल्हा मध्यवर्ती बँकेत उभे होते, त्यांच्या दारुण पराभव झाला आणि खरे शिल्पकार जे आहेत ज्या संपूर्ण याच्यामध्ये निवडणुकीत ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण नेतृत्व केलं असे परिणय फुके आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीतच नाना पटोलेंच्या वर्चस्व एका अर्थाने बँकेवर होता, दूध संघावर होता, आता पुन्हा तुम्ही या करिश्मा दाखवून एका अर्थाने विजय मिळवलाय, कसं बघताय याकडे? निश्चितच हा जो विजय या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विजय आहे। या दूधसंघामधला जो विजय हा भंडारा जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा विजय आहे आणि निश्चितच मागील 7 महिन्यापासून ज्यावेळेसपासून महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेसपासून माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी विकास कामं होत आहेत, ज्या प्रकारे बोनस असणार, धान्याचे चुकारे असणार किंवा बाकी इतर सगळेच कामं असतील किंवा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे अनेक निर्णय माननीय फडणवीस साहेब घेत आहे, अतिवृष्टीचे जे पैसे जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई जे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आणि म्हणून शेतकरी खुश आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी दोन्ही बँकेमध्ये म्हणजे गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असणार, भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असणार किंवा हे दूध संघ असणार, भंडारा दूध संघ असणार, इथे आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिला आणि आज इथे अध्यक्ष सुद्धा विलास काटेकर आमचे नेते ते झाले। आपण जर बघितलं असेल तर मध्यवर्ती बँकेमध्ये सुनील फुंडे यांनी खासदार प्रशांत पटोलेचा पराभव केला, आज विलास काटेकर यांनी त्यांचे बंधू यांचा पराभव केला, त्यामुळे विवेक पटोलेचा पराभव केला। कसं बघता, कारण की दोन्ही भाऊंच्या या दोन्ही सहकारी क्षेत्रामध्ये पराभव झाला आणि त्याचे ज्यामध्ये बघितलं असेल निवडणुकीत परिणय फुके यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष होतं, कसा दारुण पराभव केला? नाही, निश्चितच मी तुम्हाला सांगितलंच की शेतकऱ्यांच्या मनात कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या बद्दल फार रोष आहे। ज्या प्रकारे संपूर्ण देशात आणि राज्यात एक फेक नॅरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे, त्याचंच हे उत्तर या भागातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेलं आहे। काय नवीन क्रांती दूध संघामध्ये आता आपण घडून आणणार आहे, कारण की आपल्या हातात नेतृत्व असेल? निश्चितच मागील 10 वर्षापासून दूध संघ ढबकाईस गेला होता। काँग्रेस पक्षाचे चौधरीजी तिथे मागच्या 10-15 वर्षापासून अध्यक्ष होते आणि दूध संघाच्या या दूध संघाला कुठेतरी फार तोट्यात त्यांनी आणलं होतं। त्यात अनेक जे भ्रष्टाचार आहे तिथे झालेले आहेत, त्या सगळे भ्रष्टाचार काढून त्या दूध संघामध्ये चांगलं सुस्थिती करून चांगला त्यात निधी आणून शासनातर्फे त्याला मदत करून शेतकऱ्यांचे पैसे जे बाकी थकबाकी होते ते देण्याचं काम आम्ही करणार आहे। त्यानंतर दूध संघामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात विकास आम्ही करणार आहे। दूध आज जवळपास 4 ते 5 लाख लिटर दूध एकट्या भंडारा जिल्ह्यात होतं आणि त्यात नुसतं 52,000 लिटर दूध हे दूध संघाच्या माध्यमातून वितरित केलं जातं। आता हा टार्गेट किमान 1 लाख लिटरपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि या माध्यमातून मोठं जसं अमूल जसा एक मोठा ब्रँड आहे तसंच भंडारा दूध संघाचाही एक मोठा ब्रँड तयार करण्याचं काम आम्ही करणार आहे आणि पुढचे 5 वर्ष या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुखी करण्याचं काम आम्ही करणार आहे। बघू शकता की आज झालेल्या निवडणुकीत जर बघितले असेल तर दूध संघामध्ये पुन्हा एकदा महायुतीने करिश्मा दाखवलेला आहे आणि येणाऱ्या काळात एक नवीन संकल्प घेऊन महायुती दूध क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याच्या सुद्धा एका अर्थाने संकल्प परिणय फुके यांनी घेतलेला आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।